नमस्कार मित्रांनो, खेडेगावामध्ये मकर संक्रांतीचा सण कसा साजरा केला जातो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मकर संक्रांतीचा सण ही असा महिलांसाठी करावाच लागतो, कारण ही आईवाचं लेण आहे. त्यामुळे पहिल्यांदा ही असं चुडं वगैरे घालावेच लागतात सगळ्यांना, महिला मंडळासनी सगळ्या कार्यक्रम. बांगड्या आहे सणाची आईवाचं लेण आहे. त्यामुळे बायकांसाठी महत्वाचा आहे बायकांसाठी हा सण. हा आणि वटपौर्णिमा ही दोनच सण महिलांसाठी आहेत. मकर संक्रांतीचा हा सण आहे महिलांसाठी. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा कार्यक्रम करतात. दुसऱ्या दिवशी संक्रांत बायका नटून हे करून व्यवसायाला जातात. चुड्या घालून हे काही भाभी आमची चुडं घालतात. सगळ्या महिलांना आमच्या हे खेडेगाव आहे आमचं, पण इथं ह्या एकदम मस्त चुड्या घालतात. त्यामुळे सगळ्या महिला मंडळ आता बऱ्याच बायका गेल्या घालून. हा, चुडं घालण्यासाठी इथं सगळ्या महिला उपस्थित होत्या. आता एवढ्याच राहिल्यात थोड्या. आता चुडं घालून साडी वगैरे घालून बायका पहिल्यांदा मारुतीचं मंदिर आहे आमच्या इथं, त्या मंदिरात जाणार. त्या मंदिरात वळसून नंतर जानुबाई देवीला जायला लागतं अगोदर. त्या देवीला जाणार जानुबाईच्या मंदिरात. नंतर आम्ही विठोबाचं माळ आहे आमच्या इथून जरा दूरच आहे, पण विठ्ठल गुरुदेव त्या मंदिरात पण जातात बायका आमच्या. तिथून आम्ही गावात सिद्धेश्वर कुरवली ह्या गावामध्ये रामाचं मंदिर आहे, तिथं जाऊन तिथं पण वळसून विडे घेतले जातात. तिथं पानाचं आज सगळ्या देवाच्या पुढे पानाचं इडेही मांडून बायकांच्या वटीत घातले जातात 5 जणी. आणि महत्वाचं म्हणजे हे पतीच्या आयुष्यासाठी असते. पतीला आजचा दिवस महिलांसाठी आमच्या खूप खास महत्वाचा दिवस आहे. आणि आम्हाला असं भारी वाटतंय असं म्हणजे चुडे वगैरे घालणं म्हणा, आज आमचा दिवस नाही म्हणा, बरं वाटतंय असं. त्याच्यातच जातात नटण्या साड्या आणण्या सगळं वसून इडं बिडं घेतल्यानंतर घरी येऊन महिला आपापल्या मालकांच्या नवरदेवांच्या पाया पडतात. घरातल्या वडीलधाऱ्या सर्व लोकांच्या पाया पडायचं असतं. तिळगुळ वाटायचं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आजचा खूप खूप आमच्यासाठी शुभ दिवस आहे. आणि आज महत्वाचं म्हणजे आमच्या महिला एक अन्नाचा कणही घेत नाहीत. उपवास, निरंकार उपवास धरून विड घेतल्यानंतर घरी आल्यानंतर जेवण करतात. संध्याकाळीच उपवास सोडतात. हे सणाचं महत्व आहे आमचं. आणि प्रत्येकाला संध्याकाळी पण तिळगुळ वाटून शुभेच्छा देतात ह्या सणाच्या. तुम्हाला पण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आमच्यासोबत आमच्या आजी सुद्धा बसल्यात, त्या सुद्धा माहिती सांगतील संक्रांतीचा सण कशासाठी साजरा केला जातो ते. संक्रांतीचा सण साजरा कशाने करते ती हळदी कुंकू, बांगड्या, चुडं, भोगीचा सण करायचा, बाजरीची भाकरी आणि शेंगसोलाना, तीळ लावायचं भाकरीला, हळदी कुंकू लावायचं. सगळ्याशी हळदी कुंकू लावतात 5 दिवस. ही पूर्वीच आहे की संक्रांतीच्या आधी 5 दिवस हळदी कुंकू बायकाशने लावायचं, चुडं वाटायचं, हळदी कुंकू वाटायचं. हे सण साजरा करायचा. आयो बायकांसाठी सण आहे हो महत्त्वाचा. नटायचं बिटायचं चांगलं आणि सगळ्यांनी मिळून जायचं. सगळ्यांनी मिळून जायचं, वावसायचं. देवापाशी कुठल्या बी जायचं हौसनं. कुठं पंढरपूरला, कुठं तुळजापूरला, कुठं मायेवाला, कुठं कुठं असं लांब लांब जाऊन वावसायचं आपल्या त्याच्या हौसनं. आणि एक संक्रांतीचा सणही महत्त्वाचा आहे आयो बायकांचा. आणि ह्याला लय महत्त्व आहे. ह्या सणाला भयान महत्त्व आहे, चांगला. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असती. आणि त्या भोगीला अक्षी सगळ्यांनी न्हावून हळदी कुंकू देऊन आंघोळ करून चांगली हळदी कुंकूला लिहायचं आणि बाजरीचं दळून आणायचं, बाजरीच्या भाकरी आणि गाजर बटाटा, वांग, वाटाणा, लांबडी घेवड्याची शेंगसालाना, हरभरा टाकायचा त्यात आणि सगळं नीट करून एकत्र करायचं आणि ते धुवून शिजवायचं आणि परत नंतर परतायचं
बाजरीच्या भाकरी करायच्या तीळ लावून त्यात मीठ घालायचं पाण्यात आणि ती भाकरी करायच्या. संक्रांती आणून संक्रांतीला पूजन करायचं आणि ते नैवेद्य सगळ्या देवाला दावायचा, संक्रांतीला दावायचा आणि मग भोजन करायचं. आणि दुसऱ्या दिवशी संक्रांती दिवशी आदल्या दिवशी बांगड्या बिंगड्या घालायच्या, चुडं एकामेकीला बायका घालते त्या, हळदी कुंकू लावते त्या आणि भोजन करायचं नाही. चांगलं चांगलं बोलायचं, गोड गोड बोलायचं आणि वाईट कुणाला बोलायचं नाही, वाईट अक्षर बोलायचं नाही, मिसरी घासायची नाही. संक्रांती घ्यायच्या, हळदी कुंकू हे घ्यायचं, तीळ घ्यायचं, गुळ घ्यायचं आणि देवळात जायचं कुठल्या बी आपल्या इच्छेला वाटेल तिथल्या आणि एकामेकीशनी ववसायचं, नटायचं बिटायचं डाग डुगू घालून आणि सगळ्यात मिळून जायचं आणि कोणच्या पण मंदिरात जाऊन ववसायचं. एकामेकीला हळदी कुंकू ही आणि ही वाटायचं, तिळगुळ वाटायचं, इड पाण्याचं इड घ्यायचं सगळ्यांनी मिळून, सगळ्यांनी बायकासनी चुडं घालायचं, कोणी वाण वाटतं आणि कुंभार संक्रांती घेऊन येतो आणि संक्रांती बायका घेते त्या आणि त्यांचा व्यवसाय बी चांगला होतो, त्यांचा भरपूर चांगला मालिक तो संक्रांतीचा. झालं का? पण माहिती आहे संक्रांती दिवशी निरंकार उपास धरायचा आणि ज्या टायमाला वसून होईल सगळं होईल देव देव आणि घरी येऊन मग जेवायचं किंवा लांब गेलं तर डबं न्यायचं. वसून सगळं झालं की मग संध्याकाळी उपास आम्ही सोडतो. आम्ही शीतचा वैसा शीतचा वैसा मला देवाला जायचं, शीतचा वैसा मला देवाला जायचं. आणि सीताबाईला वनवास बाईला वनवास मला देवाला जायचं, बाईला वनवास मला देवाला जायचं. आणि शीतला ववसाय बोरी बाबळी बाई कमला देवाला जायचं, बाबळी बाई कमला देवाला जायचं. आणि राम सीतेचा वैसा सीतेचा वैसा मला देवाला जायचं, सीतेचा वैसा मला देवाला जायचं. आणि सीता वशी ती वनायात सौती वशी ती वनायात मला देवाला जायचं, वशी ती वनायात मला देवाला जायचं. आणि राम याल कशीम राम याल कशीम देवाला जायचं, राम याल कशीम मला देवाला जायचं. आणि राम झुरत मनायात झुरत मनायात मला देवाला जायचं, राम झुरत मनायात मला देवाला जायचं. आला जायचं देवाला जायचं मला देवाला जाय. अजून एक राहिलाय सती घालतो.
सीतेचा वंसा रामाचा वंसा जन्म जुगी वंसा सीतेचा वंसा रामाचा वंसा जन्म जुगी वंसा तिळगुळ ज्ञान गोड बोला तिळगुळ ज्ञान गोड बोला आमचं तिळ सांडू नका आणि आमच्या संग भांडू नका